एकदा बोलू मी? सानू, तुझ्यावर तो खरं खरं प्रेम करतोय ना? मग फोन का उचलत नाही तो? काय लपवतोय तो? आई, तो कुठेतरी बिझी असेल. मी परत एकदा ट्राय करते. हा, श्रावणी, भैया भैया तू शांत हो. हे बघ, जे झालंय त्याला आपण काय करू शकतो? काय करू शकतो म्हणजे? असं कसं शांत होऊ मी? बघ भैया, मला माहिती आहे ती महत्वाची मीटिंग होती, पण आता आपण काहीतरी मार्ग शोधू ना त्यावर भैया. अरे आज जर का मीटिंगला जाताना मला नंदाक्कानी ओवाळलं असतं तर? हे बाबा, मी ओवाळल्यामुळे काही गडबड झाली का? तरी मी सांगत होते तुम्हाला की काकूलाच ओवाळू दे. गडबड झाली का? या आधी सुद्धा 2 वेळा याच मीटिंगसाठी जाताना नंदाक्कानी मला ओवाळलं होतं. तेव्हा हे डील पक्क झालं नव्हतं. आज पुन्हा त्याच मीटिंगसाठी मी निघालो, तू मला ओवाळलंस, तरी हे डील पक्क झालं नाही. असं मी अजिबात म्हणणार नाही. कारण हे डील पक्क झालंय श्रावणी, आणि हे सगळं तुझ्यामुळे झालंय. तू मला ओवाळलंस. लकी आहेस तू माझ्यासाठी. बोल श्रावणी, काय हवंय तुला? मी आज खूप खुश आहे. जे हवंय ते माग. माझा जीव जरी मागितलास ना तरी मी द्यायला तयार आहे. बोल. बाबा, हे असं काहीतरी बोलू नका. खूप महत्वाचे आहात तुम्ही माझ्यासाठी. बोल श्रावणी, बोल काय हवंय तुला? काय झालं श्रावणी? तू गप्प कायस? काहीच मागितलं नाहीस. बोल काय हवंय, बोल. बाबा, मला तुमचे हक्काचं आणि मायेचं छत्र कायम माझ्या डोक्यावर हवं. बाकी दुसरं काहीच नको. जावे बापूंचा फोन. बोल रुद्र. तुमचं खूप खूप अभिनंदन. मला आत्ताच समजलं तुमची फॉरेन डेलिकेट्स बरोबर एक इंटरनॅशनल डील क्रॅक झाली. परत एकदा अभिनंदन सर तुमचं. थँक्यू सो मच रुद्र. हे सगळं फक्त माझ्या श्रावणीच्या भाग्यामुळे झालंय. खरं आहे सर. सर आता डील क्रॅक झाली आहे, पण श्रावणीच्या आणि माझ्या लग्नाचं काय? तो विषय कधी मार्गी लावतोय आपण? लावूया. लवकरच तुमच्या लग्नाचा आपण मुहूर्त काढूया. मी सुट्टी घेणारे काही दिवस हायकमांडला पण सांगितलंय, कारण मला माझ्या मुलीच्या लग्नात नाचायचंय आता. हो सर, खरं तर तुमच्या मुलीच्या लग्नात मलाही नाचायचंय. येस रुद्र, येस. मी उद्याच गुरुजींना घरी बोलवतो आणि तुमच्या लग्नाचा मुहूर्त आपण काढून टाकूया. हे लग्न लवकरात लवकर करूया. चालेल सर. ठेवतो. पृथ्वी, उद्याच आपल्या गुरुजींना बोलवून घे. लवकरात लवकर हा लग्नाचा मुहूर्त आपण काढूया. मी बोलवतो भैया. सानू, इंद्रनील फोन का उचलत नाही? खरंच तुझ्यावरती प्रेम करतोय ना तो? आई, त्यांनी वचन दिलंय मला. तो तयार आहे माझ्याशी लग्न करायला. सानू, काय झालं? टेन्शन मध्ये दिसालेस. काय अडचण आहे काय? काही नाही दादा, कुठे काय? आई, तुम्ही दोघी मिळून काय लपवा लागलाय काय? अरे कुठं काय? कसलं काय लपवतोय? आवा,
तुम्ही आला सा मंदिर उघडं होतं का? हा घेतलं दर्शन. जेवायला काय बनवू? काय घरात काय असेल ते बनव की. होय. शुभू, हा ना. आज काही झालं नोकरीचं? नाही, सगळीकडनं नकार आला. तेव्हा नोकरीचं झालं नाही तर या घराचं डिपॉझिट भाडं कसं द्यायचं रे? अण्णा तसलं काय नाही होणार. कोण? दादा तुम्ही? अण्णा आपले घर मालक. या ना, बसा ना. नाही बसायला येळ नाही आपल्याला. आजच्या आज डिपॉझिट आणि भाड्याचे पैसे देतो असं म्हणाला होतास, तेच घ्यायला आलोय. काढ पैसे चल. तुम्ही तर डिपॉझिट नको म्हणलेला आणि भाडं पण 1 आठवड्यानंतर द्या बोललेला, मग असं अचानक? अय शुभंकर, आधी काय म्हणाल होतो ना ते जा विसरून. नड आहे, उद्या संध्याकाळपर्यंत जर का डिपॉझिट आणि भाडं माझ्या हातात आलं तरच घरात राहायचं, नाहीतर घर खाली करायचं. हो दादा, असं नका ना करू, आमची परिस्थिती नाही. होय की 2-4 दिवसात देईल ना शुभू पैसे. दया करा ना आमच्यावर. अहो दया माया करायला मी काय संस्था उघडली आहे का? नाही ना. दुसरा भाडे करू दुप्पट भाडं आणि डिपॉझिट घेऊन उभा आहे बघा. उद्या संध्याकाळपर्यंत येळ देतो. मला भाडं आणि डिपॉझिट दोन्ही हवं आहे, लक्षात ठेव. काय रे शुभू, उद्या संध्याकाळपर्यंत पैसे नाही दिले तर खरंच रस्त्यावर यावं लागेल. अण्णा तसलं काय बी नाही होणार, तुम्ही नका घाबरू, मी आहे ना. उद्यापर्यंत मी पैसे जुळणं करतो. शुभू, शुभू, तू वेडा झालास का? तू इथे का आलायस आणि तिने आता इतक्या रात्री? तुला कळतंय का, कोणी बघितलं ना तर खूप प्रॉब्लेम होईल. तुझा असा का आलायस? श्रावणी ऐक, मला तुझ्याशी फक्त 2 मिनिटं बोलायचं आहे. अरे काय बोलायचं, तू जा आता जा. श्रावणी ऐक, तू कशी आहेस? श्रावणी, मी तुझ्याशिवाय जगायचा लय प्रयत्न करालोय ग, पण माझ्यानं होईना झालंय ते. मी तुझ्याशिवाय नाही जिवंत राहू शकत. तुला माहितीये, माझ्या डोक्यावर एवढा संकटांचा डोंगर झालाय ना, मला काय बी सुचना झालंय. मी असं चोख पटापट काम करणारा शुभू, तुझ्या वाचून माझं पान हलना झालंय. रात्री मला झोप येत नाही, मी तुझ्या आठवणीत असतोय. हे तुला कळना झालंय काय? काय बोलतोयस तू? हे तू वेडा झालायस का शुभू? हे बघ, तू विसरलायस का, माझं लग्न आता रुद्र सरांबरोबर होणार आहे. त्यामुळे तू जाणार आहे बाबा, जा प्लीज. तू ते लग्न मोडून टाक. काय? श्रावणी, आपलं एकमेकांवर प्रेम आहे ग.